महाराष्ट्राच्या तमाम माता भगिनींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। समस्त लाडक्या बहिणी अतिशय आनंदाचा दिवस साजरा करत आहे। कारण बातमी जेवढी आनंदाची आली आहे की सर्व महाराष्ट्राच्या बहिणींना लाडक्या बहिणींना खुश करण्यासारखी बातमी आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपये प्रमाणे हप्ता मिळत होता, पण अखेर निर्णय झाला। बघा, बहिणींची प्रतीक्षा संपली आणि अखेर तो दिवस आला आणि तो दिवस लाडक्या बहिणींना निर्णय झालेला आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता देण्याचा निर्णय लागू झालेला आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे तुमची प्रतीक्षा अखेरकार संपलेली आहे आणि बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप सुरू झालेला आहे। अखेर तो निर्णय झालेला आहे। निर्णय कसा झाला, कोणत्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे मेसेज येतोय, कारण 11वा हप्ता आता वाटप सुरू झालेला आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी देतो की लाडक्या बहिणींना 11वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। 11वा हप्त्याचे जो हप्ता आलेला आहे तो बहिणींना 2100 रुपये प्रमाणे आलेला आहे। आता कोणत्या बहिणींना पैसे येत आहे, कोणत्या बहिणींना पैसे येत नाही, हे सुद्धा आता साहेबांनी आज स्पष्ट करून दिलं की कोणत्या बहिणींना पैसे येणार नाही आणि कोणत्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। सर्वात अगोदर जी मोठी बातमी आली आहे ती बातमी तुम्हाला सांगतो। लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। बघा, अखेर प्रतीक्षा संपली। लाडक्या बहिणींची अतिशय खुशखबर आलेली आहे। 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप होतोय आणि त्यासोबतच साहेबांनी एक मोठी अनाउन्समेंट केलेली आहे की पैसे येताच काढून घ्या ही विनंती। बघा, तुमच्या खात्यात जसे पैसे जमा होतील, पैसे जमा होताच तुम्ही खात्यावरून तुमचे पैसे काढून घ्या, कारण हप्ता 2100 रुपये प्रमाणे येतोय, याला कुठल्याही प्रकारचे आता आपल्याकडे तरतूद राहिलेली नाही। सर्व काही जे निर्णय होते, जे निर्णय आता लागू करण्याचा शासनाचा निर्णय होता, तो सर्व निर्णय आता पार पडलेला आहे आणि ते देखील हप्ता वाटप सुद्धा सुरू झालेला आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। ज्या ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्या सर्व बहिणींच्या खात्यात आपल्याला जो मेसेज दिसून येतोय तो 2100 रुपये प्रमाणेच मेसेज दिसून येतोय। बघा, आता जी महत्त्वाची बातमी आली लाडक्या बहिणींसाठी ती सर्वात अगोदर तुम्हाला बातमी देतो, कारण सर्वात अगोदर महत्त्वाची जी बातमी आली आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता जमा होतोय, कोणत्या बहिणींना येत आहे आणि कोणत्या बहिणींना नियम लागू केलेले आहे, कारण आज पूर्ण आर्टिकल आलेला आहे साहेबांचा। जे आर्टिकलमध्ये तुम्हाला दिसून येत आहे सर्व काही तुम्ही आता व्यवस्थितपणे लक्ष देऊन ऐका, कारण महत्त्वाची बातमी आहे। कुठल्याही प्रकारचे काही प्रॉब्लेम असेल लगेच दुरुस्ती करा, कारण हप्ता वाटप सुरू झालेला आहे। जर तुम्ही लवकरात लवकर जे काही शासनाने ठराव केलेले आहे ते जर तुम्ही मान्यता केलं नाही, ते जर तुम्ही डॉक्युमेंट वगैरे सबमिट केलं नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतं। म्हणून महत्त्वाची जी अपडेट आहे ती लवकरात लवकर जाणून घ्या। पाहूया आपण ती महत्त्वाची माहिती। आता ब्रेकिंग न्यूज काय आलेली आहे बघा, लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला 10 हप्ते भेटले असतील तर यासाठी ब्रेकिंग न्यूज। पैसे वाटप जे सुरू झालेलं आहे, आज सकाळी 10 वाजेपासून सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत आहे। फक्त याच बहिणींना पैसे आले, बघा मिळाले। आज लाडक्या बहिणींना कोणाला पैसे मिळाले, आज याच बहिणीच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत। सर्व बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही, कारण याचा मागचं कारण म्हणजे नियम। ज्या बहिणी या नियमांमध्ये बसत नाही त्या बहिणीच्या खात्यात अद्याप पैसे जमा करण्यात आलेले नाही। आता लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना सर्व काही नियम लागू केलेले आहे आणि शासनाने आता सुद्धा नवीन नियम लागू केलेले आहे। जेव्हा मे महिन्याचा हप्ता तुम्हाला आता पाठवला आहे तर यामध्ये काही नियम लागू करण्यात आलेले आहे। ते नियमांमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया सुद्धा यापुढे दिला जाणार नाही, कारण नियम अतिशय महत्त्वाचे आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी निर्णय घेतलेला आहे लाडकी बहीण विषयी बाबत। आता हे सर्व पात्र बहिणींना 2100 रुपये प्रमाणे पैसे मिळणार। बघा, बँक खात्यात 2100 रुपये जमा होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे की लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे आम्ही हप्ता वाटप तर करणारच आहोत। लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रमाणे हप्ता वाटप करतोय, पण त्यासाठी काहीतरी नियम आम्ही लागू केलेले आहेत। ते नियम अतिशय महत्त्वाचे आहेत। ते नियम जर तुम्ही जाणून घेतले नाही तर तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता अजिबात मिळणार नाही। बाकी सर्व अटी शासनाने काढलेल्या आहे। महत्त्वाची 5 अटी आहे। हे 5 अटी तुम्हाला लगेच एका मिनिटात सर्व एक्सप्लेन करून दाखवतो। या 5 अटींमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला सुद्धा 2100 रुपये प्रमाणे मेसेज येणार आहे आणि या अटींपैकी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर लगेच दुरुस्ती करून घ्या, तरच तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता मिळणार, नाहीतर हप्ता मिळणार नाही।
सर्वात अगोदर पहिली जी अट नेमकं कोणती आहे ती जाणून घ्या, कारण शासनाने महत्त्वाचे 5 अटी ठेवलेल्या आहेत. त्यामधून जी पहिली अट आहे ती नेमकं कोणती आहे ते समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ज्या महिलांचं लग्न झालेलं असेल, पहिली अट पहा बघा, लक्षात घ्या, ही पहिली अट आहे. पहिली अट नेमकं कोणती? ज्या बहिणींचं लग्न झालेलं आहे बघा, अशा बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. बघा, शासनाने सर्व अटी काढलेल्या आहे, पण महत्त्वाची जी पहिली अट ठेवण्यात आलेली आहे ती म्हणजे ज्या बहिणीचं लग्न झालेलं आहे अशा बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जमीन नसावी. बघा, तुमचं जर आता लग्न झालं असेल, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी मुलगीचं लग्न झालं असेल, ती मुलीचं लाडकी बहीण योजनेचा हप्ता भेटतोय, पण तिचं आता लग्न झालेलं असेल, तर त्या मुलीचं लग्न झालेलं असेल तर त्या बहिणीच्या सासरी 5 एकरपेक्षा जमीन नसावी. 5 एकरपेक्षा जर जास्त जमीन असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेपासून काढण्यात आलेलं आहे. लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. नेमकं कोणती अट लावलेली आहे की ज्या बहिणींचं लग्न झालेलं असेल आणि त्या बहिणींच्या सासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही. त्यांना यापुढे येणारा 11वा हप्ता मिळणार नाही आणि सर्व हप्ते त्यांचे यापुढे बंद होतील. हे महत्त्वाचं आहे, अतिशय महत्त्वाचं अट शासनाने लावलेली आहे, सर्व अटी काढलेल्या आहे. आणि त्यासोबतच बघा, पहिली अटीमध्ये नेमकं एक सर्वात महत्त्वाची माहिती आहे बघा, आणि ज्या बहिणीचं लग्न झालेलं नाही अशा बहिणींच्या कुटुंबात 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी. बघा, आता लग्न झालं असेल, सासरी तुमच्या 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी, आणि लग्न झालेलं नसेल तर तुमच्या बघा, जर तुमच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरीसुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही. म्हणजे 11वा हप्ता तरीसुद्धा तुमचा जमा होणार नाही. महत्त्वाचा नियम आहे. पहिला नियम अतिशय महत्त्वाचा आहे. जर लग्न झालेलं नसेल तरीसुद्धा तुमच्या कुटुंबामध्ये 5 एकरपेक्षा जमीन नसावी. ठीक आहे, हे महत्त्वाचा पहिला नियम आहे. हा पहिला नियम ठरलेला आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या नियमांमध्ये बसत का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचं 5 एकरपेक्षा जमीन जास्त असेल तर तुम्ही या योजनेमध्ये बसत नाही, कारण ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे. त्यांना ज्याचा लाभ भेटला पाहिजे म्हणून ही योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही या योजनेमध्ये बसत का नाही पहिल्या अटीमध्ये. आता महत्त्वाची दुसरी अट आहे बघा, शासनाने जी दुसरी अट लावलेली आहे अशा बहिणींना पैसे येत आहे. जी दुसरी अट मान्यता असेल त्याच बहिणींना पैसे येत आहे. ज्या बहिणींचं वय बघा, दुसरी जी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे दुसरी अट आहे, ज्या बहिणींचं वय, आता ज्या बहिणीचं वय 1 मे 2025 बघा, तारीख लक्षात घ्या, 1 मे 2025 पर्यंत 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाही. बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. दुसरा जो नियम, दुसरी जी अट लावलेली आहे ती सर्वात महत्त्वाची आहे. ज्या बहिणींचं वय 1 मे 2025 नंतर 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाही. बघा, आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे, तुम्हाला पैसे भेटत आहे, पण आता जर तुमचं वय 65 वर्षापेक्षा पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला यापुढे योजनेचा 11वा हप्ताही दिला जाणार नाही. सर्व हप्ते तुमचे आता बंद होतील. तुम्हाला लाडकी बहीण योजना तुमची आता बंद होईल. बघा, तुमची जी लाडकी बहीण योजना आहे ना ती आता डायरेक्ट बंद होईल जर तुमचं वय 65 वर्ष पूर्ण झालेलं असेल 1 मे 2025 पर्यंत. म्हणून आता जर तुम्ही वाट पाहत असेल, जर तुमचं वय 65 वर्ष असेल तर 1 मे 2025 पासून तुमची योजना बंद होईल. तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाणार आहे आणि 1500 रुपये प्रमाणे सुद्धा हप्ता मिळणार नाही, कारण सर्व तुमची योजना आता बंद करण्यात येणार आहे. असा हा दुसरा नियम शासनाने ठेवलेला आहे. ठीक आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुमचं वय किती आहे, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तिसरी जी महत्त्वाची अट आहे बघा, तुमच्या कुटुंबामध्ये सर्वात अगोदर तुमची जी तिसरी अट ठेवण्यात आलेली आहे शासनाने, 2 अटी तुम्ही आता जाणून घेतले. तिसरी सर्वात महत्त्वाची अट असणार आहे. तिसरी अट जर तुम्ही जाणून घेतली, तिसरी अट नेमकं कोणती, तुमच्या कुटुंबात जर कोणी आता सरकारी नोकरीवर लागलं असेल तरी अशा बहिणींना सुद्धा पैसे आता बंद होतील.
शासनाने ज्यावेळेस योजना सुरू केलेली आहे त्याच वेळेस हे ठराव केलेला आहे की कुठल्याही प्रकारचे सरकारी योजनेचा लाभ घेत नसावं, तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत नसावं। जर तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत असेल तर अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जाणार नाही। म्हणून शासनाने हा तिसरा नियम अटी लावलेले आहे की तुमच्या कुटुंबात जर कोणी आत्ताच्या आत्ता बघा, आत्ता जरी तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर लागलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल। बघा, शासनाची अट आहे, आत्ता जरी कोणी तुम्ही सरकारी नोकरीवर तुम्ही लागले असाल तरी सुद्धा तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे, असं शासनाची तिसरी अट लावण्यात आलेली आहे। बघा, शासनाने सर्व काही अटी लावलेल्या आहे, पण हे सर्वात महत्त्वाची अट आहे की तुम्ही आता जर नोकरीला लागत असाल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये सर्व लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल। जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी एक व्यक्ती लाभ घेत असेल, दोन व्यक्ती लाभ घेत असेल तर दोघं व्यक्तींचा लाभ तुमचा बंद होईल, कोणाचाही लाभ सुरू राहणार नाही तुमच्या कुटुंबातच कोणी सरकारी नोकरीला लागलेलं असेल तर। अशा पद्धतीने दुसरी अट ठेवण्यात आलेली आहे। आता चौथी अट नेमकं कोणती आहे? बघा, लाडकी बहीण योजनेसाठी आता जी चौथी अट ठेवण्यात आलेली आहे ही अट तुम्हाला आधीपासून माहीत आहे। लाडकी बहीण योजनेचा ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच वेळेस ही अट ठेवण्यात आलेली आहे आणि ही अट कायमस्वरूपी करण्यात आलेली आहे। तुमच्या कुटुंबात जर आता उत्पन्न 2025चं 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, बघा आधीपासून ही अट ठेवण्यात आलेली आहे, तुमच्या कुटुंबामध्ये 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न जास्त असेल 2025चं, कारण आता 2025 यामध्ये जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आलं तरी सुद्धा तुमची योजना बंद होईल, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। चौथी महत्त्वाची जी अट आहे ती तुमचा उत्पन्नाची, कारण योजना फक्त गोरगरीब महिलांसाठी सुरू केलेली आहे, त्यामध्ये चौथी जी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे तुमचं उत्पन्न फक्त 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे। 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुमची योजना कायमस्वरूपी सुरूच राहील आणि जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आलं तर तुमची योजना आता बंद होऊ शकते। ठीक आहे, आता शेवटची जी अट ठेवण्यात आलेली आहे, पाचवी अट आपण त्याला म्हणतो। पाचवी अट नेमकं कोणती आहे? पाचवी अट आहे एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा, आता तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी 3 बहिणींना लाभ भेटत असेल, 4 बहिणींना लाभ भेटत असेल तर अशा बहिणींचा लाभ आता बंद होईल, कारण लाडकी बहीण योजनेचा आता पाचवी जी महत्त्वाची अट लावलेली आहे की एका कुटुंबातील फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे। ठीक आहे, आता तुम्हाला 1500 रुपये प्रमाणे हप्ता भेटतोय। एक महिला असेल तर 1500 रुपयाचा मेसेज, 2 महिला असेल तर 1500 रुपयाचा मेसेज, असं तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ दिला जातो एका कुटुंबात। पण आता एका कुटुंबात तुम्हाला 2100 रुपये प्रमाणे मेसेज येईल, 2100 रुपये प्लस 2100 रुपये असं 4200 रुपयाचा तुम्हाला एका कुटुंबाला लाभ दिला जाईल, कारण तुमच्या कुटुंबामध्ये आता फक्त 2च महिलांना लाभ दिला जाईल। 2 महिलापेक्षा जास्त असतील तर त्यांना लाभ दिला जाणार नाही, कारण 2100 रुपये प्रमाणे जो हप्ता वाटप होतोय शासनाने ठराव केलेला आहे की एका कुटुंबात फक्त 2च महिलांना लाभ दिला जाणार आहे। ठीक आहे, 2पेक्षा जास्त महिला असतील तर त्यांना यापुढे योजनेचा लाभ दिला जाणार नाही, कारण योजना आता 2100 प्रमाणे सुरू झालेली आहे। कडक कारवाई यावर आता सुरू करण्यात आलेली आहे। आता तुमच्या अशा प्रकारे या 5 अटी आहे, या 5 अटींपैकी तुम्ही बसत का नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि महत्त्वाची माहिती आता आपण पाहूया की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता वाटप होतोय, ब्रेकिंग न्यूज, आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे याची माहिती आपण पाहूया। 2100 रुपये प्रमाणे या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप होत आहे। बघा, आता तुम्हाला सर्वात अगोदर माहिती देतो की लाडकी बहीण योजनेचा जे हप्ता वाटप होतोय कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे ती महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो, कारण 2100 रुपये प्रमाणे जो मेसेज आलेला आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात अगोदर 2100 रुपये प्रमाणे मेसेज आला, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे आणि कोणत्या बँकेत पैसे वाटप होत आहे ही महत्त्वाची माहिती आहे, ही आपण सर्वात अगोदर जाणून घेऊया। ठीक आहे, आपण ही माहिती जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे वाटप होत आहे। सर्वात अगोदर या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणारे म्हणजे सुरुवात या जिल्ह्यांपासून झालेली आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्हाला देखील पैसे आलेले असतील। 10वा हप्ता वाटप सुरू झालेला आहे। या 6 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। या 6 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। कुठल्या विभागामध्ये येतात? पहिला विभाग आहे नागपूर विभाग। नागपूर विभागामधून पहिला जिल्हा येतो, इथं पाहू शकता। नागपूरला पैसे वाटप होणारे, वर्धामध्ये येणारे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली। सर्वात अगोदर या
6 जिल्ह्यांमध्ये याची यादी आली आहे। 6 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम 10वा हप्ता वाटप होणार आहे आणि या जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहता। आता पहिला विभाग आहे नागपूर विभाग। आता दुसरा विभागाची यादी आली आहे। दुसरा विभाग आहे नाशिक विभाग। बघा, नाशिक विभागामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। नाशिक विभागामध्ये पहिला जिल्हा असणार आहे नाशिक, त्यानंतर नंदुरबार, त्यानंतर धुळे, त्यानंतर जळगाव, त्यानंतर अहमदनगर। बघा, या 5 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे। दुसऱ्या विभागामध्ये असं 5 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे वाटप होणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही या जिल्ह्यातून राहतो आणि आम्हाला पैसे आलेले आहेत। आले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, पण उद्यापासून या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। आता तिसरा जो विभाग आहे तो म्हणजे संभाजीनगर विभाग। संभाजीनगर विभागमध्ये तुम्ही इथं पाहू शकता की 8 जिल्ह्यांमध्ये टोटल पैसे वाटप होणार आहे संभाजीनगर विभागमध्ये। त्यामध्ये पहिला विभाग आहे संभाजीनगर, पहिला जिल्हा, त्यानंतर जालना, त्यानंतर परभणी, त्यानंतर हिंगोली, त्यानंतर बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद। बघा, या 8 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। तिसरा नंबर म्हणजे तिसरा विभाग हा असणार आहे, या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। आता चौथा जो विभाग असणार आहे तो चौथा विभाग इथं पाहू शकता तुम्ही। चौथ्या विभागामध्ये 6 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे, तो म्हणजे कोकणमध्ये। कोकणमध्ये बघा एकूण 6 जिल्हे येतात। 6 जिल्ह्यांची नावं तुम्ही इथं पाहू शकता। ठाणे आहे, त्यानंतर मुंबई उपनगर, मुंबई शहरमध्ये, त्यानंतर रायगडमध्ये, त्यानंतर रत्नागिरी, त्यानंतर सिंधुदुर्ग, असं या 6 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। तर या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण या जिल्ह्यांमध्ये 4 ते 5 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि 10वा हप्ता जो वाटप सुरू झालेला आहे तर या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा।